रहती है बनके दिल में याद, वापस वो लौटा दे, जी लूं फिर मैं मौका दे, याद वो आए बार बार। हो अपने रूठे पर आए रूठे और रूठे ना, ख्वाब टूटे वादे टूटे दिल ही टूटे ना, रूठे तो खुदा भी रूठे साथ छूटे ना, रूठे तो खुदा भी रूठे साथ छूटे ना। हो अल्लाह वारियां हो मैं तो हारियां, हो टूटी यारियां मिला दे ओए। हो अल्लाह वारियां मैं तो हारियां, हो टूटी यारियां मिला दे ओए, मिला दे। महफिल वो यारों की जान से भी प्यारों की, रहती है बनके दिल में याद, वापस वो लौटा दे, जी लूं फिर मैं मौका दे, याद वो आए बार बार। हो अपने रूठे पर आए रूठे और रूठे ना, ख्वाब टूटे वादे टूटे दिल ही टूटे ना, रूठे तो खुदा भी रूठे साथ छूटे ना, रूठे तो खुदा भी रूठे साथ छूटे ना। हो अल्लाह वारियां हो मैं तो हारियां, हो टूटी यारियां मिला दे ओए। हो अल्लाह वारियां मैं तो हारियां, हो टूटी यारियां मिला दे ओए, मिला दे। यारो दोस्ती बड़ी ही हसीन है, ये ना हो तो क्या फिर बोलो ये जिंदगी है। यारो दोस्ती बड़ी ही हसीन है, ये ना हो तो क्या फिर बोलो ये जिंदगी है। कोई तो हो राज़दार बेगरज तेरा हो यार, कोई तो हो राज़दार। तेरी हर एक बुराई पे डांटे वो दोस्त, गम की हो धूप तो साया बने तेरा वो दोस्त। नाचे भी वो तेरी खुशी में, यारो दोस्ती बड़ी ही हसीन है।
करे तुझ पे फिदा महबूबो, पलकों पे जो रखे तुझे महबूबो, जिसकी वफा तेरे लिए हो। अरे यारो मोहब्बत ही तो बंदगी है, ये ना हो तो क्या फिर बोलो ये जिंदगी है। कोई तो दिलबर हो यार जिसको तुझसे हो प्यार, कोई तो दिलबर हो यार। पुन्हा पुन्हा आठवावे तुला, क्षणोक्षणी का भास होई मला। पुन्हा पुन्हा आठवावे तुला, क्षणोक्षणी का भास होई मला। मन हे वेडे झाले का तुझ्यात गुंतले, मन हे वेडे झाले का तुझ्यात गुंतले। कधी तू येणार जवळ घेणार मला, वाटा का दूर दूर जाते, वाटा का दूर दूर जाते। वैसे चाहिए था कि हम गुरुओं के लिए पुष्प फूल हार लेकर आए, मगर सभी ने कहा कि नहीं, हम गुरु को उनके पैर छूकर उनसे आशीर्वाद लेकर और अपने तालियों की ध्वनि से हम उनका स्वागत करेंगे। तो आप पैर छू चुके हैं, एक बार तालियों से। मैं मंच पर बैठे महानुभावों को आपसे परिचय करवा दूं। मंच पर बैठे हैं श्री प्रवीण जी पाटिल, जो कि सेक्रेटरी है नांदेड़ एजुकेशन सोसाइटी के, और उन्होंने खास दिलचस्पी लेकर, उन्होंने खास अपना इंटरेस्ट दिखाकर, बहुत रिस्पांस देकर ये कार्यक्रम का उन्होंने आयोजन किया। हालांकि संडे है, आज छुट्टी का दिन है, मगर फिर भी आपको भी छुट्टी होती है, इसलिए सर ने कहा कि बिल्कुल आप सब आइए, बिल्कुल हमारे सर आप हों पर, और देखिए किस तरीके से उन्होंने हमारा स्वागत किया है। तो साथ में बैठे हैं श्री जादव सर, यहाँ के प्रिंसिपल है। हम जब पढ़ते थे जादव सर प्रिंसिपल की बुक कॉलेज में, और आपको जो रिसीव करने आए थे वे सचिन पवार सर, वाइस प्रिंसिपल। और एक बात सबसे अच्छी ये है कि पवार सर जो है प्रमोद देव के स्टूडेंट हैं, तो और साथ में नांदेड़ के ब्रदर यहाँ पर बैठे हैं। और जो आगे की कड़ी है, मुझे मालूम है कि इनके लिए कुछ मैं इंट्रोडक्शन दूं ऐसा कुछ भी नहीं है, फिर भी एक बार बीबी देशपांडे सर के लिए तालियां। अकाउंट पढ़ाने से
चलता था कि पूछो मत। हमारा किताब पे भी थोड़े आड़े टेढ़े अक्षर आते हैं, मगर सर के बोर्ड पर भी एकदम सरल, बस अपने जिंदगी की तरह सर भी जिंदगी में भी सरलता है उनके, और बोर्ड पर भी जो अक्षर है वो भी सरल होते थे। तुड़ापुरकर सर, डेविड गॉट गम्स इन एंड क्रेडिट गॉट गोस आउट। नड़गेड़कर सर, नड़गेड़कर सर ने तुरंत एमकॉम के बाद जितना भी यहाँ पर बैठे लोग हैं, ये हमारे गुरुजन हैं, हमने बहुत इनसे सीखा, हमने बहुत इनको सताया, मगर इन्होंने कभी भी हमें जो सजा दी वो सजा थी ज्ञान की सजा दी। तो उस ज्ञान की सजा की वजह से देखिए आज हमारे एक साथी के जो विद्यार्थी है वो इस कॉलेज के वाइस प्रिंसिपल है, ये बात गर्व की है हमारे सर। ये आप लोगों ने हमें ऐसा सिखाया, क्योंकि कोई भी आपको ऐसा सिखाता है कि आप अगली पीढ़ी को वो सिखाएं, प्रोडक्शन ऐसा होता है। तो सर निसंदेह आपका जो प्रोडक्ट है बहुत ही अच्छा है। अब अपने मुंह से हम अपनी तारीफ क्या करें। तो आज वैसे आज शहीद भगत सिंह दिवस भी है, तो मैं सभी यहाँ बैठे हुए गण को ये विनती करूँगा कि सबसे पहले हम फूल अर्चना करेंगे श्री भगत सिंह जी, स्वर्गीय भगत सिंह जी के फोटो। प्लीज सर इतना अच्छा नहीं था, उनमें से सुधाकर जी हैं, उनका स्वास्थ्य अच्छा नहीं था, मगर जब मालूम पड़ा कि सब मित्र आए हैं तो वो ऊर्जा, ये दवा है वो किसी भी दवा से कम नहीं। और दिलीप व्यास आए हैं, हाँ दिलीप व्यास सर बात करने नहीं आ रही सर। हमारे बैच में हमारे अजय अम्बेकर जो कि हैं, आप सबकी तरफ से मैं विनती करता हूँ कि हम जो है ये फूल जो है शुक्राना के फूल है, तो उन शुक्रानों के फूलों को हम एक सिंबॉलिक करके हम अपने हर जो है यहाँ पर 1 2 3 4 गुरु हैं हमारे, तो इन सभी को हम उन फूलों से सम्मान करेंगे। तो मैं सर एक मिनट सर इकडे ओके आणि 26 जून 2025 ला आपल्या संस्थेने एकत्र आला ते आपण पाहावं, म्हणजे तुमच्या ज्या जुन्या आठवणी आहेत त्या होतील। तर मी डॉक्टर पाटील यांना विनंती करतो
1984 मध्ये B.Com करून बाहेर पडला. आता येताना एंट्रीला जी एक जेण्याचं स्थळ तिथे आपण निर्माण केलं ते 1982च्या बॅचने दिलेलं B.Com आणि त्याच्यामधलं ते आपण निर्माण केलेलं आहे. तर जेव्हा आपण भेटत असतो काही चेहरे मला आठवतात, नाव यांचा चेहरा आठवतो कारण याचे स्पेसिफिक घारे डोळे होते. कॉलेजमध्ये घाऱ्या डोळ्यावाले कमी होते हे मला आठवतात. आणि मला वाटतं भुसारी आहे ना काय आहे तर इतिहास भुसारी आणि माझी बालमैत्रीण आहे मंजू, दीपक शहा आहे, सुधाकर आहे, दंडवते आहे, बरेच जनपरिचयाचे आहेत. काही चेहऱ्याने आठवतात. तो शहा पण आहे, मला वाटतं तो माझ्या क्लासमेटचा भाऊ आहे जो मशिनरी थी वजीराबाद वो अभी चला गया एक उपस्थित सर्व म्हणजे खूप आनंद वाटतोय की आपण इतक्या वर्षानंतर पीपल्स कॉलेजमध्ये आलेला आहात. अर्थात त्यावेळेचं जे शैक्षणिक वैभव होतं ते आता राहिलेलं नाही हे पण या ठिकाणी खेदाने नमूद करावंसं वाटतं. कारण त्यावेळेला जे शिक्षक आताच्या शिक्षकांवर मी टीका नाही करत आहे, परंतु त्यावेळेसच्या शिक्षकांचा दर्जा आणि शिकवण्याची इच्छा आणि विद्यार्थ्यांची शिकण्याची इच्छा, आता मुळातच विद्यार्थ्यांची शिकण्याची इच्छा राहिलेली नाही. वर्गामध्ये विद्यार्थी असतात, इतकं ओपन युनिव्हर्सिटीने इतका नुकसान कॉलेजेसचं केलेलं आहे की नकला मारून पास होता येतं, त्यामुळे कोणीही रेग्युलर कॉलेजेसला ॲडमिशन घ्यायला तयार नाही. ही शोकांतिका निश्चित आहे शिक्षण क्षेत्राची. तरीसुद्धा अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपण प्रयत्न करतोय की पीपल्स कॉलेजचं नाव हे झळकलं पाहिजे. जो पूर्वीचं आपलं वैभव होतं ते आपल्याला मिळालं पाहिजे. अनेक क्लासेस काय करत आहेत की CAच्या कोर्सेसचे विशेष करून ते एखाद्या ब्लू बेल सारख्या म्हणजे जिथे क्लासेसच होत नाही अशा ठिकाणी ॲडमिशन घेतात आणि मुलांना कॉलेजला यायची गरज नाही तिथे ॲडमिशन घेतल्यामुळे. त्यामुळे क्रीम स्टुडंट येणं बंद झालं पीपल्स कॉलेजकडे. आणि ही पीपल्स कॉलेजचीच अवस्था नाही. दराडे सरांनी खूप प्रयत्न करून यशवंत कॉलेजला ते रिटायर झाल्यानंतर त्यांनी तिथे CAचे स्टुडंट निर्माण करायचं मोठं काम त्या ठिकाणी केलं. परंतु आता तिथे सुद्धा उतरती कळा लागलेली आहे कारण क्लासेसवाल्यांचे स्वतःचे कनेक्टेड असे कॉलेजेस आहेत आणि त्या ठिकाणी मुलांना ॲडमिशन ते घ्यायला लावतात, म्हणजे त्यांना घ्यायला भाग पाडतात आणि त्यामुळे एकंदरीतच शिक्षण क्षेत्राची दुरावस्था आता होत चाललेली आहे. मला अशी भीती वाटते की येणाऱ्या काळामध्ये कॉमर्स कुठं आर्ट्स आणि कॉमर्स बंद होतं की काय अशा पद्धतीची, कारण नवीन जी एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला वेगळ्या फॅकल्टीचा विषय घेण्याची संधी आहे. त्यामुळे सायन्सचे विद्यार्थी जेव्हा अकाउंट्स घेतील किंवा इकॉनॉमिक्स घेतील त्यावेळेला मुळामध्ये, कारण आजच परिस्थिती आमच्या वेळेसचीच परिस्थिती होती की बँकिंगमध्ये सायन्सचे मुलं जास्त त्यांना नोकऱ्या, तो ट्रेंड आजही आहे. म्हणजे मराठवाड्यात तरी आहे की हुशार मुलं सायन्सला जातात, मी जे मांडले की ते ट्युशन क्लासला जातात आणि तिथून ते दुसऱ्या कुठल्या तरी डमी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतात आणि त्यांचं CA पूर्ण करतात. अशा पद्धतीची एक भयानक स्थिती आपल्यासमोर उभी येऊन टाकलेली आहे. आणि ह्याला खरं म्हणजे मी कुठल्या सरकारच्या विरोधात बोलायला इथे उभा नाही आहे, परंतु शिक्षणाप्रती आजच्या सरकारचं जे धोरण आहे ते अत्यंत चुकीचं आहे. म्हणजे मुलगा या ठिकाणी ॲडमिशन घेईल तो फर्ग्युसनला पण ॲडमिशन घेऊ शकतो. मग एकदा फर्ग्युसनला गेल्यावर नांदेडला परत येणार आहे का मला सांगा? काहीतरी कारणं करून पुण्याला गेल्यानंतर नांदेडला हे विद्यार्थी येतील का ही जी मुभा दिली, मग टाइम टेबल कसा ॲडजस्ट करायचा तो पण मोठा इश्यू. मग तो विद्यार्थी त्या ठिकाणी गेलेला असेल त्यावेळेला त्याची इकडे ॲबसेंटी असेल, इतर विषयांचं काय, म्हणजे हे जे काही धोरण आहे हे राबवणं मुळामध्ये आपण जर गांभीर्याने विचार केला तर अमेरिकेमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये किंवा UK मध्ये आपले विद्यार्थी जास्त प्रमाणात आहेत. ते काय
तर आपली जी शिक्षण व्यवस्था होती जुनी, त्याच्यामध्ये शिकून हे विद्यार्थी अमेरिकेमध्ये पात्र ठरले. पण आज आम्ही अमेरिकेची शिक्षण व्यवस्था कॉपी करायला चाललोय, जे नालायक ठरले. म्हणजे आपले जे पात्र ठरले ती व्यवस्था आपण पूर्ण मोडीच काढू, अशी व्यवस्था घेतोय, कॉपी करतोय की जी पाश्चिमात्य आहे. ती व्यवस्था इथे आणण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांना वीक करण्याचा प्रयत्न करतो. सीबीएसईचा फार गवगवा असतो. माझ्या मुलाला मी 8वीमध्ये तो नागार्जुनामध्ये होता, तिथे सीबीएसई होतं, तिथून काढून सांदीपनीमध्ये टाकलं. मला सीबीएसई नको होतं, मला स्टेट पाहिजे होतं. का तर सीएला बल्लोर साहेबांना माहिती आहे इतका मोठा सिलेबस असतो की तेवढा सिलेबसचा अभ्यास करून परीक्षा द्यावी लागते, तेवढं डोक्यात राहिलं पाहिजे. सीबीएसईमुळे काय होतं, एक सेमिस्टर झालं की त्याचा संबंध संपला, दुसरं सेमिस्टर मार्कही चांगले मिळतात आणि वाहवा पण होते. परंतु तो विद्यार्थी माझ्या दृष्टीने कमजोर पडतो. सीए सारखी परीक्षा देण्यासाठी तो कमजोर पडतो, कारण सर्व अभ्यास सीए फायनलचा जर अभ्यास करून बघितला तर एवढी मोठी पुस्तकं होतात समोर ठेवली, आणि तेवढं करूनही त्याच्या बाहेरचं बरंच. मग जे सीबीएसई करून विद्यार्थी जात आहेत ते माझ्या दृष्टीने, जसं आपण, तुम्हाला आठवत असेल सेमिस्टरमध्ये आपल्याला खूप चांगले मार्क पडायला लागले, कारण 6 महिन्याचा अभ्यासक्रम पुन्हा, आणि वार्षिक पद्धती जी होती त्याच्यामध्ये तितके मार्क पडत नव्हते. तुम्ही तुमचीच मार्कशीट काढून बघा, तर आपल्याला सेमिस्टरमध्ये जास्त मार्क पडलेले, वार्षिक पद्धतीमध्ये आपल्याला कमी मार्क पडलेले. तर हे जे काही चाललं आहे पाश्चिमात्यांचं अनुकरण, ते क्षेत्राकडे अत्यंत मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष आहे. त्यांना शिक्षण संस्था मोडीत काढायची आहे. कुठल्याही प्रकारचं ग्रँट्स, सॅलरी ग्रँट सोडली तर दुसरी कुठलीही ग्रँट, पूर्वी आपण शिकत असताना UGCची बिल्डिंग मेंटेनन्सची ग्रँट मिळत होती, आता काहीच नाही, 1 रुपयाही ग्रँट मिळत नाही. मग चालवायच्या कशा शिक्षण संस्था? मग याच्यात भ्रष्टाचार, शिक्षक भरती करताना पैसे फाट, मग ते शिक्षक कोणत्या दर्जाचे असतील? जे आजही सुदैवाने आपण 1 रुपये घेत नाही पीपल्स कॉलेज, सायन्स कॉलेजमध्ये जेव्हा भरती होते. परंतु आमच्यासमोर सर्वात मोठी समस्या आहे की चालवायची कशी संस्था, पैसा कुठून आणायचा, पैशाचं सोंग करता येत नाही. त्यामुळे तुम्हाला वाटेल की आता हे डोनेशन करता म्हणतील, तुम्हाला म्हणण्याची गरज नाही, तुम्ही देणारच आहात, तुम्ही ती मानसिकता करून या ठिकाणी आलेले आहात. त्यामुळे मी काही म्हणणार नाही की तुम्ही डोनेशन द्या. परंतु शिक्षण संस्था आपण ज्या ठिकाणी शिकलेलो आहोत त्या ठिकाणची एक परिस्थिती जर आपण लक्षात घेतली तर ती अत्यंत वाईट अशी परिस्थिती आहे, आणि ते चालवणं सोपं नाही. मी तुमच्यापैकी जे काही 2 वर्ष तुमच्या मागे होतो, काही जण मला ओळखत असतील, काही ओळखत नसतील शक्यता आहे. तर त्याच्यामुळे त्या एका हिच्यातनं बाहेर पडून सीएला जाऊन खूप वर्ष लागली सीए करायला, बल्लोरची नोकर राहते ती उशिरा झाली, परंतु झालं हे महत्त्वाचं आहे. सीए होणं हे महत्त्वाचं आहे. त्या काळी आम्ही जेव्हा शिकत होतो त्यावेळेला रिझल्टही 1.5-2% अशा पद्धतीचा रिझल्ट असायचा, आणि तिथे गेल्यावर आमच्या लक्षात आलं की फंडामेंटल्सच वीक आहे. इथे मॅथ म्हणजे अकाउंट्समध्ये 97-98 मार्क्स पडायचे, परंतु सीएच्या परीक्षेला गेल्यावर अकाउंट्समध्येच नापास. मग असं का? तर माझ्या तरी लक्षात आलं की एक तर सेल्फ स्टडीची कमतरता, आणि दुसरं म्हणजे फंडामेंटल्स आर नॉट क्लिअर. म्हणजे आपण जेव्हाही पहिला अकाउंटचा पिरियड होतो तर आपण गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंगने शिकवायला सुरुवात करतो, पण त्याच्या आधी बरंच काही आहे हे सीएला गेल्यावर लक्षात आलं, झटके खाल्ल्यावर लक्षात आलं. आणि म्हणून फंडामेंटली स्ट्रॉंग होणं हे खूप गरजेचं आहे. आणि मला आनंद आहे की दराडे सर या ठिकाणी आहेत. माझी मुलगी ती पण त्यांची स्टुडंट आहे, माझा मुलगा पण त्यांचा स्टुडंट आहे. आणि दराडे सर नंतर यशवंतला गेल्यामुळे मी माझ्या मुलाला यशवंतला पाठवलं 11वी-12वीला की त्याने दराडे सरांच्या अंडर त्या ठिकाणी शिकावं, आणि दोघंही सुदैवाने सीए आहे. तर अशा पद्धतीने अभ्यासामध्ये मला जी ठेच लागली ती माझ्या मुलांना लागू नये हे मी बघितलं.
दुसरं आपल्या बाबतीत बोलायचं तर फल्लोर साहेब आहेत या ठिकाणी. यांचं खूप चांगलं आमच्या क्षेत्रामध्ये नाव आहे आणि खूप अभ्यासू असं हे व्यक्तिमत्व आहे आणि त्यामुळे निश्चितपणे मला सुधाकर जो आठवतो तो आजही त्या ग्राउंडवर गेल्यावर मला सुधाकर दिसतो विकेट किपिंग करताना. म्हणजे असा तो मला आठवतो सुधाकर. आणि सुधाकर जेव्हा उभा होता त्यावेळेला मी स्वतः सुधाकरचा प्रचार केला होता आणि प्रतिभा निकेतनच्या ग्राउंडवर शांता सभा होती म्हणजे इलेक्शनच्या आधीची. तेव्हा मी माझ्या भाषणात म्हटलं होतं की सुधाकर हा पहिला महापौर होईल नांदेडचा आणि तो झाला. त्याचा मला खूप अभिमान आहे आणि सुधाकरने खूप चांगल्या पद्धतीने त्याची महापौर पदातली कारकीर्द मी स्वतः पाहिलंय की सकाळी सकाळी तो फेरफटका मारायला निघायचा. कुठं कचरा असू द्या दगड असू द्या ते उचलून स्वतः टाकायचं. म्हणजे असा महापौर मी पाहिला नाही. त्यामुळे सुधाकर तुमच्या बॅचचं हे मला आज गेटमध्ये समजलं जेव्हा मी सुधाकरला भेटलो. म्हणजे माझ्या लक्षात नव्हतं की 84च्या बॅचचा ठिकाणी आम्ही बालमित्र आहोत. तर मंजूसुद्धा या ठिकाणी 84ची स्टुडंट आहे हे मला माहीत नव्हतं. आपल्यापैकी बरेच जण आहेत बरेच जण आहेत जे निश्चितपणे मला आठवतं मी यांना बघितलं आणि तुम्ही निश्चितपणे वेगवेगळ्या अशा आपल्या आयुष्याच्या वळणावर आता निश्चित रिटायरमेंटच्या वळणावर असणार आहे आणि सर्वांचं खूप चांगलं हो ही ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. विशेष म्हणजे वार्धक्यात गेल्यानंतर येणाऱ्या समस्या ह्या फार वेगळ्या असतात याचा अनुभव मी सुद्धा घेतोय. परंतु मी इथे तरुणांमध्ये जास्त राहतो संस्थेत असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये. त्यामुळे मी त्या लेवलला येतो आणि त्यांचं जीवन मी जगतोय. त्यामुळे मला वाटत नाही की मी म्हातारा झालो परंतु सिनियर सिटीजन नक्कीच झालेला 63 वर्षाचा आहे. आपल्या खरं म्हणजे माझी इच्छा होती सगळ्यांना ऐकण्याची वगैरे सरांना वगैरे तुम्हाला. परंतु मी डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ कॉलेजला शिकवतो आणि त्या विद्यार्थ्यांना मी आज सेट ऑफ सायन्स कॉलेजच्या कॅन्टीनला ठेवलेलं आहे 10 वाजता. त्यामुळे मला जाणं भाग आहे. तर जाण्यापूर्वी दीपक शहाबद्दलही बोलायला पाहिजे. दीपक शहाने आणि त्यांची मुलगी नेहा यांनी ट्रॅव्हलिंगच्या याच्यामध्ये फार मोठं काम केलेलं फार मोठं. जे हे अपेक्षितच नव्हतं की नांदेडसारख्या ठिकाणी राहून एखादी व्यक्ती एवढी मोठी उंची गाठू शकते. मी सुद्धा त्यांचा कस्टमर म्हणून गेलेलो आहे आणि मला कुठेही त्रास झालेला आहे. तर असे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आता हे मला माहिती आहे म्हणून बाकीचे पण आपण निश्चितपणे जसं आकाशवाणीमध्ये पण आपण होतात तर अशा पद्धतीने विविध क्षेत्रामध्ये निश्चितपणे आपणही आपला ठसा उमटवला असेलच याची मला खात्री आहे. आपल्या सर्वांना आणि आपल्या सर्वांच्या कुटुंबांना मी शुभेच्छा व्यक्त करतो नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या वतीने. आणि 26/19/2025 रोजी आपण अमृत महोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करत आहोत. आमचा मानस आहे की गडकरी जे आहेत मंत्री त्यांना नितीन गडकरींना आम्हाला बोलवायचं आहे. आमचं त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे आणि तो कार्यक्रम फार मोठा होईल असं अपेक्षित आहे. आम्ही त्यांच्याशी कनेक्टेड आहोतच. शरद पवारांची तब्येत चांगली असेल तर ते सुद्धा येतील. अशा पद्धतीने फार मोठा कार्यक्रम घेण्याचं आमचं चाललेलं आहे आणि आपल्याला निश्चितपणे सचिन यांनी आता बोलवलं लागेल आणि आपल्याला निमंत्रण हे निश्चितपणे मिळेल त्यावेळेला आणि आपण याल अशी मी अपेक्षा करतो. आपण माझं बोलणं ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आणि सर्व शिक्षक वृंदांचे आभार मानतो आणि आपली रजा घेतो. सचिन पवार सर और मेरे सभी कॉलेज के विद्यार्थी, थोड़ा सा और बोल रहा हूँ कमीने दोस्तों, प्रवीण पाटिल जी के बारे में मैं वो जाने के पहले मैं बोला प्रवीण पाटिल जी कार्तिक जो उनके साथ 35-37 ईयर्स का मेरा एसोसिएशन था उस बारे में थोड़ा बताना चाह रहा था. प्रवीण पाटिल नांदेड़ के पहले नांदेड़ के चार्टर्ड अकाउंटेंट एसोसिएशन के अध्यक्ष थे
और इन्होंने इसी कॉम्प्लेक्स में चार्टर्ड अकाउंटेंट के लिए एक सेपरेट बिल्डिंग का अरेंजमेंट करके दिया, जो कि एक हमारे प्रोफेशन के लिए बहुत बड़ी बात थी। और वो बिल्डिंग आप जाते समय रास्ते में लेफ्ट में दिखती है और बहुत एक भव्य रूप में निर्माण किया हुआ है, जिसकी वजह से यहाँ पे जो सीए के स्टूडेंट्स जो पढ़ाई कर रहे हैं उनको एक फैसिलिटी, रीडिंग रूम, लाइब्रेरी और जो कुछ इंस्टीट्यूट के फैसिलिटीज़ हैं वो सब यहाँ सीए स्टूडेंट्स को अवेलेबल है। तो बहुत बड़ा अचीवमेंट है। एक चार्टर्ड अकाउंट, मुझे खुशी होती है कि एक चार्टर्ड अकाउंटेंट होने के बाद उसको जो विजन दिखता है वो विजन है कि आप जो ये अभी स्लाइड देख रहे थे, इस स्लाइड के अंदर पीपल्स कॉलेज का चेहरा मेरा पूरा का पूरा चेंज करने के अंदर प्रवीण पाटिल की बहुत बड़ी भूमिका है। और उनको वो विजन था, उन्होंने ये बार बार कोशिश की है कि कॉलेज को कैसे ज़्यादा अपलिफ्ट कर सके और कॉमर्स फैकल्टी को कितना ज़्यादा इम्पोर्टेंस दे सके। मैं बोलना चाहता हूँ कि IIT, IIM करके सब लोग फाइनेंस फील्ड में आते हैं, तो हमारा फील्ड कितना इम्पोर्टेंट है ये हमको अब समझ में आता है कि भाई बीकॉम करने के बाद हम फाइनेंस फील्ड में रहने के बाद अगर वो लोग IIT करके हमारे फील्ड में आते हैं तो हम देश में भी कुछ हद तक जिम्मेदार है। बाकी के जो कोर्सेज CBSE का, जो प्रवीण पाटिल सर ने अभी बताया कि CBSE के कोर्सेज के लिए एडॉप्शन क्यों है, क्योंकि प्रोफेशनल एग्जाम्स के लिए CBSE के कोर्सेज कंपेटेबल है। और बाकी के हमारे जो सिलेबस है, आज हमारे पास से अगर कॉमर्स का बीकॉम का एक स्टूडेंट बाहर निकलता है और उसको बोलता हूँ कि मैं अकाउंटिंग करके दे, तो वो नहीं करता। ज़रूरत है कि हमारे कोर्सेज जो आज के नीड ऑफ टाइम है स्टैंडर्ड आना चाहिए, जो कि एडवांस वर्जन है। और आज भी हम कॉमर्स के अंदर उसी लेवल के अंदर चल रहे हैं जहाँ पर हम बेसिक में थे, जो कि आज के रिक्वायरमेंट और बिजनेस रिक्वायरमेंट के हिसाब से कंपेटेबल नहीं है। मेरी अपील रहेगी सब एजुकेशन इंस्टीट्यूशंस को कि हमारे बीकॉम के कोर्सेज इतने कंपेटेबल करो ताकि फ्यूचर में हमारे स्टूडेंट्स को प्रोफेशनल कोर्सेज कोई भी ज्वाइन करे उसमें उनको हेल्प हो, तो ज़्यादा से ज़्यादा स्टूडेंट्स कॉमर्स की तरफ अट्रैक्ट होंगे। आज कॉमर्स की तरफ का एक बहुत बड़ा अट्रैक्शन है। आज बड़े कॉलेजेस में कहीं पर भी कॉमर्स में 95, 98, 99% के नीचे एडमिशन बॉम्बे पुणे के अंदर नहीं मिल रहा है। दिस अचीवमेंट ऑफ द कॉमर्स, ऐसा मुझे लगता है। तो कॉमर्स फील्ड और उसके अंदर भी चार्टर्ड अकाउंटेंसी, कंपनी सेक्रेटरी, ICWS, CFA, इतने एडवांस कोर्सेज है जो कि आपको एक अच्छे प्रोफेशनल डिग्री के हद तक आपको ले जा सकते हैं और आपका कैरियर एक बहुत सुंदर बना सकते हैं। तो कॉमर्स के प्रति जो हमारा प्रेम है वो बढ़ना चाहिए। अभी कुछ बच्चा कुछ नहीं कर रहा है, उसको शादी करना है तो कॉलेज में एडमिशन करा दो, बीकॉम हो जाता है। और इस टाइप से अगर एजुकेशन का फंडा है तो बहुत गलत है। इसको अगर प्रैक्टिकल रूप से कॉमर्स के फील्ड को अगर सही ढंग से और कंपेटेबल ढंग से हम अगर पढ़ाई करेंगे तो इसके उतना स्कोप कहीं और नहीं है। मैं एक एग्जांपल के तौर पे देना चाह रहा हूँ कि मैं मेरी बेटी को IIT क्वालिफाई की है। IIT क्वालिफाई करने के बाद उसको मैं IIT में नहीं डाल दूँगा, मैं उसको कॉमर्स में लाया और उसको CA कराया, CFA कराया, LLB कराया। तो मुझे ये IIT करने के बाद IIMS करने के बाद फाइनेंस फील्ड में आते हैं, उनका बेसिक फील्ड छोड़ कर आते हैं। तो हमारे में वो कैपेसिटी अगर वो गट्स है तो हम बेसिक फील्ड से क्यों नहीं जाए। बहुत सारी चीज़ें हैं जो उनको मार्केटिंग समझ में आती है। MBA लोग अच्छा फाइनेंस का प्रेजेंटेशन कर सकते हैं, हम लोग अच्छा एज ए चार्टर्ड अकाउंटेंट हमारा प्रेजेंटेशन, हमारी पोरेट्री और हमारा कन्विंसिंग पावर थोड़ा सा कम है। इसके लिए इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटेंट ने ऐसे बहुत सारे कोर्सेज अभी लॉन्च किए हैं, जिसकी वजह से अभी ये जो प्रेजेंटेशन स्किल्स है, ओरेटरी है, एक्सप्लेनेशन पावर है, ये काफ़ी बढ़ रहा है। और इसके अंदर बहुत सारे स्टूडेंट, पहले मुझे याद है मैं जब चार्टर्ड अकाउंटेंट बन के नांदेड़ में आया था तो आई वॉज 16% और चार्टर्ड हमारे लिए बहुत गर्व की बात है। और नंबर ऑफ स्टूडेंट्स एवरी ईयर पासिंग फ्रॉम दिस नांदेड़ के अंदर तो अराउंड 27 से 30 स्टूडेंट्स एवरेज में एक साल के अंदर नांदेड़ से चार्टर्ड अकाउंटेंट बन रहे हैं। इसमें हमारे प्रोफेशनल कलीग सभी का बहुत बड़ा रोल है, जिन्होंने आज नांदेड़ के अंदर एक चार्टर्ड अकाउंटेंसी के कोर्स को एक बढ़ावा दिया है। और इंस्टीट्यूट खुद चाहती है कि हर छोटे लेवल पर जाकर कोर्स के बारे में मालूमात हम हर जगह दें। तो आपके भी आप बच्चे तो नहीं बोलो, पोते जो होंगे उनको आप ज़्यादा से ज़्यादा कॉमर्स फील्ड में लाओ और उनको इस फील्ड के अंदर का एक बेसिक कंसेप्ट बताओ, इसमें कितना वाइड स्कोप है। तो ज़्यादा से ज़्यादा लोग कॉमर्स फैकल्टी को लाइक करेंगे
और यहाँ पर मुझे बोलने में खुशी होती है कि हमारे सर बीपी देशपांडे साहब के इनकम टैक्स रिटर्न भरने का सौभाग्य मुझे प्राप्त है। कई समय से सबके रिटर्न भरता हूँ मैं। आप सभी ने मुझे शांति से सुना, धन्यवाद, थैंक यू। कारण आपले जे अभिजितराव कलेक्टर होते नांदेडचे ते तिथे आल्यानंतर उत्स्फूर्तपणे म्हणाले की मला वाटतं मी बालेवाडीमध्ये आले. म्हणजे ह्या पद्धतीची डेव्हलपमेंट आपण ती इकडं दिसत नाही, त्यासाठी तिकडे जावं लागेल. आणि निश्चितपणे ते जर आपण बघितला तर आपला आनंद द्विगुणित होईल याची मला खात्री आहे. प्रकाश निवलानींचा उल्लेख करायचा मी विसरलो. जवळच्या माणसाला आपण नेहमी विसरून जातो. तर तसं डायरेक्टर आहेत आणि त्यांच्यावर मी अमृत महोत्सवानिमित्त हिंदी शायरीचा एक कार्यक्रम त्यांना घेण्याची जबाबदारी सोपवलेली आहे. मी आशा करतो की ते ती पूर्ण करतील. आणि तसंच माझा कॉलनीमेट रणजित धर्मापूरकर, त्याचं नाव विसरलो, ओराचं विसरलो, अनेक आहे. परंतु जे आठवतात म्हणजे मी माझी मेमरी टेस्ट करतो की मला किती जणांचे नाव आठवतात. तर बऱ्याच जणांचे नावं आठवतात. गोंपलवार सर आहेत, खूप चांगलं, त्यांनी तेही व्हाईस प्रिन्सिपॉल म्हणून रिटायर झाले. मला वाटतं आपल्या वेळेला गोंपलवार सर नव्हते, परंतु नंतर ते जॉईन झाले आणि रिटायर झाले. तर आपण सगळ्यांनी माझी विनंती राहील की जाता जाता सायन्स कॉलेजच्या क्रीडा संकुलला भेट देऊन आपण पुढचा कार्यक्रम कंटिन्यू करावा. शिक्षकांच्या आपल्यापेक्षा कोणी मोठं झालं तर माणसाला दुःख होत असते, परंतु शिक्षकापेक्षा जास्त प्रगती केलेला विद्यार्थी पाहिला तर त्या शिक्षकाला सर्वात जास्त आनंद होतो. आज आमचे विद्यार्थी म्हणजे अनेक इतके पुढे गेले आहेत की त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो. म्हणजे आपल्यापेक्षा पुढे गेलेले माणसं असून सुद्धा आम्हाला त्याचा आनंद होतो. आज तुम्ही सर्वजण इथे आले आणि आम्हाला तुम्हाला भेटण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार मानतो. विद्यार्थ्याला प्राध्यापक कधीही विसरत नाही. काही विद्यार्थी चेहऱ्यावरून लक्षात राहतात, त्यांचं नाव लक्षात राहत नाही. कारण दरवर्षी 500, 600 विद्यार्थी आमच्या हातातून गेलेले असतात. ते विद्यार्थी चेहऱ्यामुळे ताबडतोब आमच्या लक्षात येतात. आणि अनेक वेळा आपल्या विद्यार्थ्यानं काहीतरी मोठं केलं हे पेपरमध्ये वाचून आम्हाला खूप अत्यानंद होतो. अनेक विद्यार्थी अनेक क्षेत्रामध्ये त्यांच्या काहीतरी प्रगती केली असती आणि त्यामुळे पेपरमध्ये किंवा व्हॉट्सअपवर त्यांचं नाव येत आहे तर तो क्षण आनंदाचा क्षण आणि अनुभवतो. आपण सर्वांना यामुळे आम्हाला बोलावलं आणि इथे आम्हाला आपल्या समोर येण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार मानतो. आपल्या शिक्षकांनी आपल्याला मार्गदर्शन करणं याचं एवढं भाग्य आणि तेही 40 वर्षानंतर हे क्वचित लोकांना लाभतं, त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. मी दराडे सरांना विनंती करतो की त्यांनी नाही करू. ओके ठीक आहे, चालेल. आपल्यापैकी कुणाला प्रातिनिधिक स्वरूपात मला 2 शब्द बोलायचे की पीपल्स कॉलेजनं मला उभं केलं, अक्षरशः उभं केलं. आणि या कॉलेजमधून जे शिकलो ती अजून तरी विसरलेलो नाही. अकाउंट्स असेल, कॉस्ट अकाउंटिंग असेल, ऑफिस मॅनेजमेंट, मार्केटिंग अँड सेल्स मॅनेजमेंट हा विषय वोकेशनल कोर्स होता तिथे. आणि पीपल्स कॉलेजने मला दुकानाच्या काउंटरवर उभा केलं विकण्यासाठी. शिवाजीनगरला कोऑपरेटिव्ह शॉप होतं, स्टोअर होतं, तिथे कपडा विकायला लावला मला 6 महिने. आणि माझ्या कॉलनीचे लोक खरेदीला यायचे, आता तू हे करायलास का असं मला विचारायचं. ते मी कपडा काढणे, त्यांना मोजून देणे, टेप लावणे अशा प्रकारची कामं केली. पण लाज वाटली नाही मला, पण मला उभं करण्यामध्ये पीपल्स कॉलेजनं फार मोठं हे केलं. आणि त्यामुळे खरंच याचे ऋण फेडता येणार नाही जितकं मला या पीपल्स कॉलेजने शिकवलं. यामधून
एक तळमळ अशी जाणवली की आपण प्रामाणिक राहायचं. त्यावेळेस पीपल्स कॉलेज एखादी संस्था चालवण्यासाठी फक्त शेवटचा दुवा प्राचार्य असंच वाटायचं. त्याच्यामागे एक्झिक्युटिव्ह बॉडी असते, ती बॉडी हे काम करते. आपल्या वेळेसचं कॉलेज आणि आताच्या कॉलेजमध्ये फरक पहा. आताचं कॉलेज हे पूर्ण बंदिस्त झालेलं आहे. आधीच्या कॉलेजला 10 दिशाने वाटा होत्या, कुठूनही आपण या कॉलेजला येऊ शकू. आता येता येत नाही. आता इथून या गेट पासून सुद्धा आपल्याला इथं येत नाही, आपल्याला श्रीनगरला यावं लागतं आणि मग प्रवेश करावा लागतो. हे कॉलेज एखादा मुंबईला गेल्यासारखं वाटतं. आता मध्ये प्रवेश केल्यानंतर असं वाटतं की आपण मुंबईच्या कॉलेजला का पुण्याच्या कॉलेजला. इतकं सुंदर आणि सुसज्ज ही इमारत झालेली आहे, परिसर स्वच्छ झालेला आहे आणि हे कंटिन्यू आहे. आमच्या वेळेस जर असं राहिलं असतं तर म्हणजे कल्पनाच करावं वाटत नाही की आपल्याला दुसऱ्या कॉलेजला गेल्यानंतर आपण हिरमुसले झालो नसतो की आपण तशा कॉलेजमध्ये शिकलो. पण आता मात्र अभिमान वाटतो की आपण अशा कॉलेजमधून बाहेर पडलो, जे इतकं चांगलं आहे. आणि या निमित्ताने एक गेट टुगेदरची आपली आयडिया आली की एखाद्या लहान घर आहे, डहाळे आहेत, विनोद दुसारी आहे, त्यांनी थोडं मला पंपिंग केलं आणि त्याच्यामधून मग हे गेट टुगेदर आहे. खरंच आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये होतं की इथे यावं. ऐ दिले आवारा चल फिर वही दोबारा चल, यार ने दीदार का वादा किया है. ते सगळे आमचे यार आहेत आणि त्यांनी आम्हाला इथं नमस्कार करण्याचं आम्ही हे केलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही इथं आलो. आणि आम्हाला आजचा दिवस हा आमच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदी दिवस असेल की सगळे माझ्यासोबत आहेत. थँक्यू व्हेरी मच. आणि आपण इथे सर्व जे मित्रमैत्रिणी जमलेलो आहेत त्या सर्वांचं स्वागत आहे. खरं म्हणजे हा कार्यक्रम किती दिवसापासून करायचं चाललं होतं, पण याला त्या कारणाने इतका वेळ लागला की आता आपण जवळपास 60 आलो आणि आज हा कार्यक्रम होत आहे. जवळपास सर्व रिटायर झालेले आहे. तर सर्वात प्रथम आपल्या सर्व शिक्षक लोकांचं अभिनंदन करते. त्यानंतर ही जी वास्तू आहे आपण पीपल्स कॉलेजमध्ये आपण शिक्षण घेतलेलं आहे त्याही वास्तूला मी निवड करते. आणि आता पाटील सर, प्रवीण पाटील सरांनी जे सांगितलं ते खरोखर अगदी योग्य आहे की आपलं जे कॉमर्स ध्येय आहे, मुख्य ध्येय काय आहे, कॉमर्स घेताना आपलं सर्वात ध्येय आहे की CA करणे हेच आहे. ते शक्यतो खरोखर CA हा अभ्यासक्रम एवढा टफ आहे की तो फार करणं जमणं अवघडच आहे. पण मी अभिमानाने सांगते, मी इथे 11वी माझं सायन्स होतं आणि 12वीला इथे आले आणि खरंच सांगते की जे 11वीला सरांनी सांगितल्याप्रमाणे जे 11वीला जे आपलं काय ते गोल्डन रूल्स म्हणतात ते जे टेक्निक आहे कॉमर्स अकाउंट्स वगैरे ते खरोखर नंतर जमायला अवघड जातं बरं का. अगदी म्हणजे मी प्रतिभा हिकेकर कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून सर्व्हिस केलेली आहे आणि मी त्यावेळेस अक्षरशः मुलांना जे टेक्निकल नॉलेज आहे किंवा जे गोल्डन रूल्स आहे त्याच्यात एवढा भर दिलेला आहे कारण मी स्वतः ते अनुभवलं होतं. मला 12वीला ते खरंच खूप भाग दिलं. कोणी सांगायला तयार नसते की जे काय आहे आपलं अकाउंटचे सुरुवातीचे जे पहिल्या पिरियडमध्ये जे शिकलेलं असतं किंवा पहिल्या क्लासमध्ये जे तुम्हाला टीच केलेलं असतं ते जर तुम्ही कॉन्सन्ट्रेशन घेऊन जर पाहिलं तर लक्षात दिलं तर खरंच तो माणूस खूप पुढे जातो. तर शक्यतो तसं होत नाही घराच्या बाबतीत असं घडलेलं असतं ते माझ्या बाबतीत घडलेलं आहे. त्यामुळे मी मुलांना इतकं व्यवस्थित शिकवलं नव्हतं की त्यामुळे सगळे माझे विद्यार्थी माझ्या मागे लागायचे की मॅडम तुम्ही किती छान सांगता. ठीक आहे म्हणजे माझी आत्मस्तुती नाही करते मी, पण हा अनुभव मला आलेला आहे बरं का. आणि खरोखरच कॉमर्स घेऊन जे आता तर माझ्या नांदेडमध्ये सुद्धा बरेचसे माझे विद्यार्थी आहेत जे CA झालेले आहेत. त्यामध्ये आपला प्रवीण मालपाने कुणाल मालपाने आणि तो माझा फर्स्ट विद्यार्थी होता. त्यानंतर आलोक अग्रवाल आहे, विशाल तिवारी असे बरेचसे आहेत, प्रक्रिया वगैरे बरेचसे विद्यार्थी आहेत जे आता CA म्हणून अगदी ते त्यांच्याकडे माझे इन्कम टॅक्स रिटर्न तुम्ही देत असते असे पण माझे विद्यार्थी आहेत. तर आज खरोखर खूप आनंद झाला आपण सर्वजण एकत्र भेटलेलो आहेत आणि असे कितीतरी चेहरे आहेत की खरोखर आता आठवत नाही बरं का खूप वर्षानंतर आपण भेटतोय. एकेकाचे जेव्हा इंट्रोडक्शन होतं आपल्याला कळेल की इतके कोण आहेत आणि या मागे खरोखर म्हणजे इतके दिग्गज आहेत तिथे बोलणारे प्रकाशसारखे त्याच्यापुढे आपण काय बोलणार धर्मापुरीच्यासारखे एवढेच माझे 4 शब्द मी बोलते. सर्वांना धन्यवाद देते. मला इथे त्याचं ऐकलं चांगलं बोल दिसतो. सर अभी हमने देखा कि पूरा रूप रंग कॉलेज का बदल गया है, वेशभूषा बदल गई है, कुछ नहीं बदला है तो कॉलेज का दिल नहीं बदला है बस. तो वो दिल और हमारे पास एक ऐसी हमारी विद्यार्थिनी हमारी साथी है जो
दिमाग है उसके बाद थोड़ा दिमाग कम और दिल से ज़्यादा उपयोग करती है। निर्मला मसीन में मैं बिल्कुल कुछ दिल की बातें करने के लिए आपको बुला रहा हूँ। Respected sir, really I am very grateful and thankful कि हम अपने आप को 62 में थोड़ा सा रिटायर महसूस कर रहे हैं और आप इस समय हमारे सबके लिए आए, रियली वेरी ग्रेटफुल आप हम सबके लिए आए। और आज मेरे पास वर्ड्स में इतनी इमोशनल हो रही हूँ सब दोस्तों को देखकर, रियली सब हॉट लग रहे हैं। ग्रेटिट्यूड टू ऑल माय फ्रेंड्स कि सब अपना टाइम निकाल कर आए। संडे तो क्या हुआ, सब लोग बाहर से भी आए, मेरा इधर पियर है, मेरे ब्रदर्स इधर आए, मुझे बहुत अच्छा लगा। कुछ दोस्तों ने बोला यार मेरे पास आके रह लो, ये दोस्त ही बोल सकते हैं, अदरवाइज रिश्तेदार तो बहुत कल्टी मार देते हैं। तो रियली मैं इतनी इमोशनल हो रही हूँ, इतनी खुश हूँ आज अपने सब दोस्तों को मिलकर। मैं नाम सही सबके भूल गई हूँ, ओनली मैं प्रकाश डिम्पी से ही बहुत टच में रही हूँ कि ये लोग जब भी मैं आती हूँ, मेरी फैमिली रिलेशन है इसलिए मैं किसी को पहचान नहीं पा रही हूँ। ये क्या दीपक मिला, ये बोलता निर्माता भाई तू कौन है, तो बोल दीपक। तो सॉरी मैं किसी का नाम नहीं जानी, पर आई एम रियली वेरी वेरी हैप्पी टू सी ऑल। एंड जिसने भी ये प्रोग्राम को इतना ऑर्गेनाइज किया, इतनी मेहनत की, हम सबको मिलवाया, थैंक यू सो मच। SBI न्यू मोडा से आदरणीय डायस पर विराजमान सभी मेरे प्राध्यापक, सभी को मेरा कोटि कोटि नमन। बाकी सब मेरे फ्रेंड्स हैं, मैं इनको सिर्फ हाई कह सकती हूँ। और आज का ये जो इवेंट है बहुत अच्छा लगा। मैंने भी सोचा था कि जाएं या ना जाएं, बट आप सभी लोगों को देखकर मुझे ऐसा लगता है अगर मैं नहीं आती तो मैं बहुत कुछ मिस कर जाती। और मुझे बहुत अच्छा लगा, जैसे सभी लोगों ने कहा कॉमर्स का, मैं भी कॉमर्स के पहले साइंस में ही थी, मैं साइंस से फैकल्टी चेंज करके मैंने कॉमर्स लिया था। बाद में मुझे पता चला कि साइंस से कॉमर्स ही अच्छा है, क्योंकि कॉमर्स में जो है हम लोग जो वक्त बिताए, जो समय हम लोगों ने कॉमर्स के लिए ही किया, आज के रियल में आज के बच्चे नहीं करते हैं, उनको इम्पोर्टेंस ही नहीं समझता है उसका। एज ए कॉमर्स स्टूडेंट हम लोग जो आज सोसाइटी में जो वक्त से जी रहे हैं, कॉमर्स स्टूडेंट्स को वो लोग पहले सोचते थे कि कॉमर्स को वैल्यू नहीं, बट सभी यहाँ पर बड़े बड़े ओहदे पे लोगों ने पोस्ट पे काम किया है। मैं खुद SBI में काम करती थी, मैं मेरा फाइनेंशियली जो डीलिंग्स कॉमर्स में मुझे जो सिखाया सर लोगों ने, उसके थ्रू मैंने बहुत कुछ सीखा है और बहुत कुछ मैंने सोसाइटी के लिए भी किया। मैं यही चाहती हूँ कि हम लोग भी मोटिवेट करना चाहिए अपने बच्चों को, अपने पोते पोतियों को, जिस तरह से सभी लोग चाह रहे हैं जरूर मोटिवेट करेंगे। और एक दिन ऐसा आएगा कि कॉमर्स ही फर्स्ट नंबर पे रहेगा और सब लोग कॉमर्स को पहले वैल्यू देंगे और बाद में साइंस को देंगे। ये ऐसा होने वाला है, धीरे धीरे हो रहा है। क्या डॉक्टर्स इंजीनियर्स बहुत हो चुके हैं, कर रहे हैं, डॉक्टर्स भी इम्पोर्टेंट है, इंजीनियर्स भी इम्पोर्टेंट है, लेकिन जैसे CA के लिए पटोट जैसा बोला, CA इज मोस्ट इम्पोर्टेंट। सभी सेक्टर्स जो है कॉमर्स में, सभी सेक्टर डील कर सकते हैं हम लोग, इसीलिए मैं कॉमर्स को जरूर बढ़ावा दूँगी। और मैं अपने आप को ये कहूँगी, आप लोगों से भी रिक्वेस्ट करूँगी कि आप लोग भी कॉमर्स को बढ़ावा दें। और बाकी जैसा कहा, जिन्होंने भी ये इवेंट ऑर्गेनाइज किया है बहुत अच्छी तरह से किया है और मैं बहुत खुश हूँ और सभी फ्रेंड्स से मिलकर मुझे बहुत खुशी हुई है और थैंक्स टू ऑल। और आज का अगर ये इवेंट मिस कर देते तो जिन लोगों ने भी मिस किया है सही में मिस ही कर दिया, क्योंकि हम लोग बहुत एंजॉय कर रहे हैं। थैंक यू वेरी मच सर, एंड आप लोगों का आशीर्वाद हमारा। We all are 62, लगभग 60 और 62 की उम्र सर हम सबकी हो चुकी है और 80% लोग रिटायर भी हो चुके हैं। मगर यहाँ जो जोश इनका है सर, तो ऐसा होता है कि कुदरत की अदालत में उम्र की अर्जी दायर नहीं होती, तो उम्र बढ़ना ये कुदरत है। कुदरत की अदालत में उम्र की अर्जी दायर नहीं होती, आदमी रिटायर हो जाता है। अंजलि मगर उसकी खूबियाँ रिटायर है, तो खूबियों से भरपूर भरे हुए मेरे सभी मित्र, आज इसी श्रृंखला में एक संदेश
हमारे प्रिंसिपल जी हमें देने वाले हैं। श्री जादव सर से मैं विनती करूँगा कि हमें आदेश संदेश NES पीपल्स कॉलेज ॲल्युमिनाय असोसिएशन BCom 1984 ची बॅच आणि त्या बॅचचं स्नेह संमेलन या ठिकाणी पार पडत आहे. सर्वप्रथम मी पीपल्स महाविद्यालयामध्ये, कारण आपलंच महाविद्यालय आहे, आपल्या महाविद्यालयामध्ये मी आपलं सर्वप्रथम अभिनंदन करतो. आणि आम्हाला सुद्धा त्या काळातील दिवस जसं तुम्हाला आठवत असतील तसं आम्हालाही आठवायला लागलेले आहेत. त्याचं कारण म्हणजे ही जी मंडळी आहे त्यामध्ये कसं आहे, होणार सर आहे या ठिकाणी पहिले आपल्या नांदेड नगरीचे महापौर सुधाकर पांढरेजी आहे. आपण सर्व वेगवेगळ्या कार्यक्षेत्रातून, कार्यालयातून, वेगवेगळ्या शहरामधून या ठिकाणी दाखल झालेला आहात. महाविद्यालयाच्या वतीनं आणि संस्थेच्या वतीनं मी सर्वप्रथम आपलं या ठिकाणी अभिनंदन करतो, स्वागत करतो. सुरुवातीलाच या ठिकाणी आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष श्री डॉक्टर प्रवीण पाटील सर त्यांच्या पुढाकारानं हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी झाला. यशस्वी म्हणत असताना आमची जी अल्युमिनाय आहे त्याचे जे सर्व पदाधिकारी आहेत, सिद्धेवार सर आहेत, सोनकांबळे सर आहेत, कोंपलवार सर या ठिकाणी आहेत. जो कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने व्हावं अशी तळमळ बाळगणारे आमचे सचिन पवार सर आहेत. आणि ज्यांनी हर हुनरी कलाकार ज्याला आपण म्हणतो, आणि ज्यांचं व्यक्तिमत्वच एक असं व्यक्तिमत्व आहे जे दिलखुलास आहे, निहिलानी सर. त्या निहिलानी सरामुळं हे सगळं आपण साध्य करू. कारण आम्हाला तर काही ही मंडळी माहीत नव्हती, त्यांचे व्हॉट्सअप नंबर माहीत नव्हते, मोबाईल नंबर माहीत नव्हते, परंतु त्यांनी हे सगळं काम खूप चांगल्या पद्धतीनं अल्युमिनायनं केलेलं आहे. आपण या ठिकाणी जे काही आपले मनोगत व्यक्त केला, या मनोगतामधून त्या काळातलं जे काही वैभव आहे, हे वैभव आज आपण या ठिकाणी पुनश्च अधोरेखित केला. त्या काळातलं महाविद्यालय जरी बदललेलं असेल तरी टेक्नॉलॉजी आलेली आहे आणि त्या टेक्नॉलॉजीच्या सहाय्यानं आम्ही बदललेलो आहोत. परंतु मनानं आम्ही आपल्याशी जोडलेले आहोत. जरी टेक्नॉलॉजी आपली वाढली तरी आपलं जे प्रेम आहे ह्या महाविद्यालयामध्ये ते नेहमीच आपल्यासाठी या महाविद्यालयाची दारे खुले असतील. आपण कुठल्याही प्रकारचं कार्यक्रम आयोजित करा, त्या कार्यक्रमासाठी आमची संस्था आणि महाविद्यालय हे कधीही आपल्याला सहकार्य करण्यासाठी तत्पर आहे. याचं कारण असं की आपण या पीपल्स महाविद्यालयामधून शिकून बाहेर पडून चांगले क्लासवर अधिकारी झाला, कोणी व्यावसायिक झाले, वेगवेगळ्या पद्धतीमध्ये आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं नाव कमवता, पर्यायानं ते नाव पीपल्स महाविद्यालयाचं नांदेड एज्युकेशन सोसायटीचं आहे. कारण आपण घडलात म्हणून आपण समाजामध्ये जाऊन काम केलात आणि समाजाला घडवलं, पर्यायानं आपण देशाला घडवतोय. म्हणजे ही सगळी भिस्त आपली त्या काळातली एक विद्यार्थी म्हणून नाही तर एक चांगलं नागरिक म्हणून आपण ती भूमिका पार पडताय. आणि याचा आम्हाला गर्व आहे, अभिमान आहे की ही सगळी मंडळी, वि देशपांडे सर, तुळापूरकर सर, दराडे सर, वळगीतकर सर आपले चाहते गुरु आहेत. आणि त्या आपली सगळ्यांची इच्छा होती की आम्हाला त्या काळात शिकवलेल्या गुरुनं पण आमच्या कार्यक्रमात सामील व्हावं. तर मी या सगळ्या गुरुसाठी, कारण त्यांचे संस्कार मला सुद्धा मिळालेले आहेत, कारण ते असताना मी या ठिकाणी 91 मध्ये त्या महाविद्यालयात दाखल झालो आणि त्यांच्या संस्कारामध्ये वाढलो. आणि आज मी जे काही आहे त्या सगळ्या मंडळीमुळे आहे असं मला मनोमन वाटतं. एक जालना शहरातून मी आलो, अंबड तालुक्यामधून आलो आणि या ठिकाणी या महाविद्यालयामध्ये जवळपास 32 वर्ष 33 वर्ष माझी सेवा झाली. हिंदीचा मी प्राध्यापक आहे आणि त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यानं, संस्कारानं त्यांच्यामध्ये वाढलो आणि या महाविद्यालयाचं मला प्राचार्य होता आलं. कारण हे महाविद्यालय, ही संस्था, त्याला खूप मोठा इतिहास आहे. कारण सुरेंद्र बार्लिगे सरापासून त्या ठिकाणी शिरवाडकर सर, सरा गाडगीळ सर, त्यानंतर पुरंदकर सर, ही सगळी मंडळी प्राचार्य झाली. आपण ज्यावेळेस 84च्या बॅचमध्ये असताल, मला असं वाटतं की त्यावेळेस ताराबाई परांजपे मॅडम प्राचार्य असतील.
कुलकर्णी सर 82 नंतर कुलकर्णी सर 84 ला ते असतील. पण ह्या सगळ्या मंडळीनं आपल्याला घडवलं. तसेच आपल्याकडं प्राध्यापकांची सुद्धा खूप मोठी यादी आहे, ज्यामध्ये राणे डोळे सर असतील, या ठिकाणी राम शिवाळकर सर असतील, आणि नंतर सुद्धा बरीच मंडळी, भगत सर आहेत, येवतीकर सर आहेत, ही सगळी मंडळी, आमचे इंगोले सर आहेत, ते प्राचार्य म्हणून जवळपास 14 वर्ष काम केलं. ही सगळी मंडळीनं आपल्या पीपल्स महाविद्यालयासाठी खूप काम केलं, त्याचं फळ आज आम्हाला मिळतंय. आणि पीपल्स कॉलेज आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की इथं फक्त आपण 4 भिंतीच्या मध्ये शिक्षण देणारं हे महाविद्यालय नाही, हे आम्ही आवर्जून आमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा सांगत असतो. कारण याचं असं की आपण पुस्तकातून विद्यार्थी शिकतात, आपण त्यांना मार्गदर्शन करतोय, परंतु याच्या सोबत मुलांना संस्कार देण्याची खूप मोठी गरज आहे. आणि आजच्या काळामध्ये संस्काराची कमी आम्हाला सुद्धा दिसते आहे. म्हणून विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी ही सगळी जी काही गुरुजन मंडळी आहे, यांनी त्या काळी जे प्रयत्न केले, त्यामधून हे महाविद्यालय आणि ही सगळी संस्था आज या 75 वर्षामध्ये पदार्पण करत आहे. आमचं 26 जून 1950ला अमृत महोत्सव वर्ष आहे, यामध्ये आपल्याला सर्वांना सुद्धा आम्ही सामील करून घेणार आहोत. मी गुरुजन मंडळीसाठी एक शेर या ठिकाणी सांगतो. यह तन विष की बेलरी, यह तन विष की बेलरी, गुरु अमृत की खान, शीश दिए तो गुरु मिले, तो भी सस्ता जाए, तो भी सस्ता जाए. आणि आपल्याला कारण तुम्ही जरी या ठिकाणी आला असाल तरी आज आमच्या महाविद्यालयातून एक निरोप म्हणा किंवा एक विदाईचं शेर मी आपल्यासाठी पेश करतो. करे कंचन के 100 टुकड़े, करे कंचन के 100 टुकड़े, उसकी कीमत कम नहीं होती. शब्द में गिरे पत्ती पर पत्ती नम नहीं होती. विदाई लाख बार हो दोस्तों, मोहब्बत कम नहीं होती, मोहब्बत कम नहीं होती. संयोजकांनी आणि आपण सर्वांनी माझे 2 शब्द ऐकून घेतलात, याबद्दल मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रों, वैसे यहाँ पर पीपल्स कॉलेज एल्युमिनी एसोसिएशन भी है और बिल्कुल आप आधिकारिक तौर पर उसके सदस्य हैं. एक फॉर्मेलिटी के तौर पर आपको उसके जो संस्थापक अध्यक्ष है वो प्रवीण पाटिल जी हैं, अध्यक्ष शांतनु डोईफोड़े जी हैं, उपाध्यक्ष प्रवीण साले जी हैं और उपाध्यक्ष सिद्धेवाड़ सर हैं, सह सचिव प्रकाश निहालानी, सह सचिव राजेश सोनकांबड़े, कोषाध्यक्ष सी रविंद्र भारतिया. अभी कुल 112 सदस्य रजिस्टर्ड सदस्य हैं इसमें. आप में से जिस किसी को इसका रजिस्टर्ड सदस्य द्वारा इस एसोसिएशन की मेंबर बन सकते हैं. ये टोटली रजिस्टर्ड फॉर्म है, रजिस्टर्ड एसोसिएशन है, जो कि अगर पतझड़ में जो फूल मुरझा जाते हैं वो बहारों के आने पर मिलते नहीं, और कुछ लोग जो सफर में बिछड़ जाते हैं वो हजारों के आने पर मिलते हैं. दोस्तों, मैं उन हमारे प्राध्यापकों, गुरुओं की बात कर रहा हूँ जिन्होंने हमें शिक्षा दी, मगर आज वो इस लोक नहीं है, उस लोक में है. तो बिल्कुल हम हमारी ये सभा बगैर उनको स्मरण किए मुझे नहीं लगता कि पूर्ण होगी. तो मैं सबसे पहले नाम लूँगा लौंडे सर, जयंत जोशी सर. बिल्कुल थोड़ा सा दिल पे हाथ रखिए. कदम सर, इकोनॉमिक्स. Suppose a farmer working in a farm earned rupees 10. Then what is the marginal utility gas yourself? इतना अच्छा पढ़ाते हैं सर. कहते हैं कि टीचर कभी मरता नहीं दोस्तों. उसके जो सिखाए हुए जो ज्ञान होता है उस ज्ञान में वो जीवित रहता है. तो मैं नहीं समझता हूँ कि जयंत जोशी सर या भिलौंडे सर या हमारे कदम सर उस लोक में होंगे, मगर हम सबके मस्तिष्कों में वो आज भी है. उन्होंने जो ज्ञान दिया हमें, उस ज्ञान का जो प्रकाश है उस प्रकाश में हम चल रहे हैं. और कुछ दोस्त भी हमारे बिछड़ गए, मगर मैं ये नहीं कहूँगा कि वो चले गए, नहीं. प्राध्यापक का आशीष हमारे मस्तिष्क में होता है, मगर दोस्त हमारे दिल में होते हैं. हमारे एक दोस्त थे विनय काबरा हमारे संगीत सपाटे थे, मगर आज वो नहीं है. और भी कोई दोस्त, मुझे एक नाम याद है, और सबके दोस्त उमेश ओबेराय, गुजराती सर, अवस्थी सर, ऑफिस मैनेजमेंट वाले अवस्थी सर,
पुजारी सर, भीमराव कोटके, हमारे साथी थे भीमराव कोटके, और कोई दोस्त जो उमेश सिंह रावत। जी जी जी, तो बिल्कुल हम फॉर्मेलिटी नहीं करेंगे, बस सभी ने अपने अपना सीधा हाथ अपने दिल पे रखना है, दिल यहाँ होता है, तो बस हम एक सिंबॉलिकली हम उन सभी को याद कर रहे हैं, हम ये समझते हैं। और इससे पहले कि मैं माइक जो है सर के पक्ष में दूं, मुझे मालूम है आखिरी क्या होता है, आभार प्रदर्शन, मगर आप बोलना चाहिए ओके। तो चलिए, इससे पहले कि वो हमें आभारित करें, मैं चाहता हूँ कि यार इतना अच्छा इंतज़ाम जो उन्होंने किया है, मैं जानता हूँ उपमा ठंडा हो रहा है, फिर भी 2 मिनट में लूँगा। जी सर, कुछ राशन लाना होता है, बहुत काम होते हैं संडे को, मगर वो सारे कामों को जी, तो बिल्कुल उन्होंने जो वो समय निकाल कर हमारे लिए रखा है, बहुत। आज देखिए कम से कम हम 15-20 लोग इस तैयारी में लगे हुए हैं, तो उन सारे लोगों ने जो अपना संदेह हम पर निछावर किया है, मैं सबकी तरफ से उनका आभारी हूँ। इससे पहले कि वो आभार व्यक्त करें, दीपक शाह जी आपसे 2 मिनट कुछ बोलना चाहते हैं। मैं थोड़ा सा हिंदी में बोलूँगा। प्रणाम गुरुदेव सभी को। सर, मैं बेसिकली पहले साइंस कॉलेज में था, टेक्निकल में, तो हमारा 8 नंबर का रूम रहता था, बीच में लेडीज हॉस्टल था, इधर ही कॉलेज था, थोड़ी नजर हम रखते थे, तो हम टेक्निकल में थे, वहाँ तो कुछ दिखता नहीं था, हरियाली थी, थोड़ा सा देख ही लेते थे हम लोग। फिर उसके बाद मैंने 12th किया, फिर बॉम्बे पीजी का इंजीनियरिंग किया, लेकिन कोइंसिडेंस मेरे पिताजी तबियत बहुत बिगड़ गई, इसलिए मैंने इंजीनियरिंग ड्रॉप करके पीपल्स कॉलेज ज्वाइन कर लिया, फॉर्म भर दिया पकड़ा। ओके, तो फिर मेरे को अभी ये कॉलेज में नक्की किया कि इसको रखना नहीं है यहाँ पे, तो उस टाइम पे मेरे फेवर में गुड़ामुकर सर थे, साबू सर थे, वो बोले नहीं इसको यहीं रहना है, फिर थोड़ा स्पोर्ट्स खेलता है, हमको यहीं रखना है। आखिर में हुआ कि 1 साल चलो इसको दे देते, और जब तक मैं भी होशियार था, मैं NSB में प्रोविजन करके आया था, मेरा मतलब कहता नहीं बोलते हुए तो मैं NSB में चला जाऊँगा। फिर उसके बाद कुछ इलेक्शन भी हुए, मैं पहचानता भी नहीं था, प्रकाश की वजह से मैं CRP बन गया क्लास में। और उसके बाद हम लोग, मैं और एक टूडू सर, हम लोग 3 लोग बैडमिंटन की फर्स्ट टाइम मराठवाड़े की विद्यार्थी की जो ट्रॉफी थी, हम पीपल्स कॉलेज को फर्स्ट टाइम हम लोग ने जीत के लाए थे। जो ट्रॉफी भगवान राव गांधी ट्रॉफी थी, जो हमारे कॉलेज ने डोनेट की थी यूनिवर्सिटी को, तो एक ये था। फिर एक अच्छा सा कुछ, और कॉलेज में आना जाना बहुत कम रहता था, क्योंकि पिताजी की वजह से बिजनेस में ज़्यादा मैं इन्वॉल्व हो गया था। तो मैं वो कन्फेस करना चाहता हूँ कि बॉम्ब मैंने फोड़ा था लेकिन अभी चलो वो भी बाहर दिल से उतर गया कि मैंने कभी बोला ही नहीं था कि मैंने बोला था। बस मेरे 2 शब्द इससे करता है। जो प्रोटोकॉल है, अंतिम जो फॉर्मेलिटी और आभार प्रदर्शन की, गोपालवार सर जो कि हमारे एलुमनी के मेंबर हैं, गोपालवार सर वैसे देखा जाए तो जिस समय हम पीपल्स नांदेड एज्युकेशन सोसायटी, पीपल्स महाविद्यालय नांदेड आणि NES पीपल्स कॉलेज ॲल्युमिनी असोसिएशनच्या वतीनं आज आपण सर्वजण इथे आमच्या निमंत्रणाला मान देऊन आलात, त्याबद्दल सर्वप्रथम मी आपला सर्वांचं स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो। इथे या कार्यक्रमासाठी या संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर CA प्रवीण पाटील यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम झालेला आहे, त्यामुळे मी त्यांचेही आभार मानतो। म्हणजे आमचे देशपांडे सर, DB देशपांडे सर, तुळापूरकर सर आणि इथे आमचे धराडे सर, मी यशवंतचा विद्यार्थी आहे, दिवसरांना माहिती आहे, पण सर्वाधिक पिरियड LSB कॉलेजचे केले, प्रतिभा निकेतनचे कॉलेज पिरियड करत होतो, इथेही पिरियड करत होतो, आणि कॉलेजला मजा किती करत आहे मला माहिती नाही, पण इलेक्शनमध्ये सगळीकडे भांडणं आणि आघाड्यावर मात्र मी होतो, आणि तसा वर्गातही हुशार होतो, पण मला घडलो तर केवळ या 3 तुळापूरकर, कारण ते मला ओळखत नसतील, पण अगदी माझं भाग्य आहे की गोविंदभाई श्राफ यांच्यासोबत मला काम करता आलं। प्रकाश नेहरा आणि केंद्रीकर नावाचा माझा विद्यार्थी होता माझ्या गावचा, यांच्या इलेक्शनला बाहेरून सपोर्ट करण्यासाठी प्रत्येक कॉलेजमध्ये आम्ही जायचो, आणि
म्हणून नवनिया सिंग आपली जागीरदार NSB ला होते, त्यांच्या NSB तिकडे जायचे. इलेक्शन लढवणं सर्व नांदेडचं हे गुप्त आमच्याकडेच होतं निळानीजी. तर असा एक काळ होता. आणि आज आंबेडकरजी मी तुम्हाला ओळखतो, ते बरोबर सर आपल्यालाही मी ओळखतो. आणि या निमित्तानं आपण इथे आलात, आपलं स्वागत करतो. आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य जाधव सर, खरं म्हणजे हिंदीमध्ये चांगले तुम्ही खरं म्हणजे त्यांचेही आभार मानतो. त्यांच्यासोबत मला उपप्राचार्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या संस्थेचे खूप खूप म्हणजे ऋण आहेत. मराठवाड्यामध्ये अशी संस्था दुसरी नाही आहे. आणि ही घटना आपल्या संस्थेचं जे घटना आहे, या घटनेमध्ये आम्ही 8 प्राध्यापक डायरेक्टर आहोत, 9 इतर डायरेक्टर आहेत. म्हणजे प्राध्यापकांनी ठरवावं संस्थेचा अध्यक्ष कोण आहे, अशी घटना महाराष्ट्रामध्ये दिवसात कुठे नाही आहे. आणि म्हणून आम्ही या संस्थेचं नेतृत्व करू शकलो. आणि मला वाटतं की आज आमचे सोनकांबळे सर, राजेश सर, सोनकांबळे सर आहेत, सिद्धेवाड सर आहेत, म्हणजे हे आले पुन्हा एकदा आपण या निमित्तानं आपण आम्हाला विसरू नका. आपण माझी कळकळीची विनंती आहे की आपण या अॅल्युमिनी असोसिएशनचं सभासद व्हावं, म्हणजे आपल्याला पुन्हा एकदा गेट टुगेदर करता येईल. आता आपण सर्वजण रिटायर झाल्यामुळे आपल्याकडे भरपूर वेळ आहे, आपण थोडासा एन्जॉय करूया. कारण आज तुम्हाला या हॉलमध्ये बसताना तुम्ही स्वतः रिटायर नाही, तुम्ही विद्यार्थी आहात, त्याची जी कल्पना आहे ही पैसे देऊन विकत घेता येत नाही. म्हणून जाता जाता ही विनंती करतो की सायन्स कॉलेजच्या नंतर प्रवीण पठाणेजी हे जे ग्राउंड निर्माण केलेलं आहे, माझी विनंती आहे तुम्ही मिस करू नका. नाश्ता झाल्यानंतर आपण तिकडे जाऊया. आणि पुन्हा एकदा मी सर्व मान्यवरांचे कोणाचे नाव विसरले असेल तर निलानी सर माफ करा. आपल्या सर्वांचं इथे आमचे सुधाकर भाऊ पांढरे आहेत, संजय जोशी मला माहिती आहे नगरसेवक ते, म्हणजे सगळा इथे मी अनेक लोकांना यासाठी ओळखतो, माझं नाव कोणकोणावर आपल्या लोकांच्या लक्षात राहत होतं, त्यामुळे पण मला सर्व काही लक्षात आहे, ते चेहरे लक्षात आहेत. मानताची मी तुम्हालाही ओळखतोय. तर आपण सर्वजण पुन्हा एकदा इथं आलात. मॅडम, आपण फार चांगल्या प्रतिक्रिया दिल्या, त्याबद्दल आपण सर्वांच प्रत्येकाला बोलावं वाटतं, व्यक्त व्हावं वाटतं, पण व्यक्त होता आलं नाही, वेळेचं बंधन होतं. पण आपण निवांत ग्राउंड मध्ये मात्र गप्पा मारूया, तिथे काही टाईपचं बंधन नाही आहे. म्हणून आपला पुन्हा एकदा आपला सर्वांचं ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा उपमा आलेला आहे, आपण नाश्ता करून घ्यावं. आणि संजय आणि साजिशाला मिळत होती, बाकीच्यांना हे पुस्तकं द्यावे. उपमा खाते खाते एक सूचना 2 प्रतिक्रिया आई है. जयप्रकाश कॉलेज को डोनेशन दिया जाएगा और दीपक शाह जी की तरफ से 11,000 का डोनेशन दिया जाएगा. तो उपमा खाते खाते इस कॉलेज को अपने ही कॉलेज को हमने दिया है. समोर बघा. तुम थोड़ा थोड़ा ऐसा है ना मैडम दिख बोलो जी. जी 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 जी. ओके. मागे पुढे जाऊ नका. अरे पुढे जाऊ. रूम मध्ये. अरे यार.
आता प्रॅक्टिकल सेशन आपलं सुरू होईल. थिअरी झाली तिकडे, आता प्रॅक्टिकल सेशन सुरू होईल. हा सेशन जे आहे तो सेशन आपल्या परिचयाचा असेल. सगळ्यांनी आपापला परिचय द्यायचा. दाग दिल पर है हजारों हम तो फिर भी शाद है. शाद म्हणजे पवित्र. दाग दिल पर है हजारों हम तो फिर भी शाद है. आग के दीपक जलाओ देख लो आबाद है. तीर दुनिया के सहे पर खुश रहे भैया. ही जी खुश राहण्याची आपली कैफियत आहे ती आपल्या परिचयातून द्यायची आहे. आपला आपला परिचय इथे द्यायचा आहे. त्यानंतर आपण जेवूया. जेवल्यानंतर आपलं मनोगताचं एक सेशन होईल याच्यानंतर, जेवल्यानंतर. पण आधी आपण जेवण्याच्या आधी परिचय तर देऊयात की आपण सध्या आपलं नाव काय आहे आणि ग्रॅज्युएट नंतर मी काय केलं एवढंच थांबायचं. पुन्हा काय दिलेलं वगैरे ते इथं सांगायचं. नंतरच्या ह्याच्यामध्ये आपण ते घेऊया. जेव्हा आपल्याला जेवण होईल, जेव्हा आपलं पोट भरेल तेव्हा आपण आपलं मनोगत बोलूया. तर आधी हा परिचय करावा. मी इथून सुरू करतो की मी रणजित धर्मापुरीकर. मी तुमच्याकडून बिछडल्यानंतर मी नांदेड औरंगाबाद विद्यापीठामध्ये लायब्ररी इन्फॉर्मेशन सायन्स हा कोर्स केला. त्यानंतर काही कॉलेजमध्ये महाविद्यालयामध्ये काम केल्यानंतर विद्यापीठामध्ये माहितीशास्त्रज्ञ म्हणून मी निवृत्त झालो. त्याच्यानंतर मी फॉर्मल एज्युकेशन कॉलेज. पण परिचय जवळपास सगळ्यांना आहे. काही लोकांना नसेल. मी फर्स्ट इयर नंतर नांदेडमध्ये नव्हतो, नंतर फर्स्ट इयरला जेव्हा आपण गेलो सगळे सोबत होतो सगळ्यांनी 6 महिन्यानंतर मी LIC मध्ये लागलो आणि नंतर मी श्रीरामपूरला गेलो. आणि त्याच्यानंतर मात्र कॉलेजमध्ये येणं जाणं आणि फॉर्म भरणं परीक्षेचं सेमिस्टरचं आणि परीक्षा पास होणं एवढंच काम राहिलं. त्याच्यामुळे माझं जास्त बऱ्याचशा लोकांशी तेवढं जेवढं तुमचं घनिष्ठ संबंध आले कारण 3 वर्ष तुम्ही सगळे कॉलेजमधून काढले बऱ्याच लोकांनी. तर ते चान्स मला मिळाले आणि मी LIC मध्ये लागल्यामुळे पण माझा जॉब टुरिंग जॉब किंवा फिरण्याचा जॉब असल्यामुळे मात्र संपर्क सगळ्यांशीच राहिलेला आहे. बस एवढंच. बाकी म्हणजे आपण नंतर हॉलमध्ये बसून बोलूया. मी नरेंद्र शाह, कोणाला असं नरेश म्हणून जास्त ओळखतात. मी आपलं BCom केल्यानंतर MBA आपल्या आमदार नांदेडलाच आपलं अहमदाबाद युनिव्हर्सिटी आपलं खराड युनिव्हर्सिटीचं सब सेंटर होतं. आणि माझ्या वडिलांचा व्यवसाय होता नांदेडमध्ये सतीश मस्टर स्टोअर. ते मी 2009 पर्यंत सांभाळला. मी आता अहमदाबादमध्ये एका कंपनीमध्ये मार्केटिंग मॅनेजर आणि स्वतःचा कन्सल्टन्सीवर काम करतो. आणि मी आता तिथं अहमदाबादमध्ये मुलगी आहे. माझी मुलगी ITI झालेली आहे आणि ती सध्या कॅनडाला स्थायी झालेली आहे. तिला मी ITI केलं होतं. मुलगा हा मेकॅनिकल इंजिनियर युनिव्हर्सिटी अहमदाबादमधून झाला आणि तो सुद्धा कॅनडाला. दोघेही आता माझे कॅनडा आहे. दोघांना मी अहमदाबादमध्ये चांगली लाईफ जिंकतो आणि स्वतःसुद्धा जोडल्यामुळे आमची लाईफ कंपनीसारखी राहिली.